देगलूर तालुक्यातील मनसखरगा मोटरगा या शिवरस्त्याची काळी माती बेकायदेशीर विना परवानगी खोदून शेतात टाकल्या प्रकरणी सुगाव येथील देवीदास भाऊराव बामणे यांनी या प्रकरणाकडे शासनाने लक्ष देऊन दोषीवर कारवाई करावी या मागणीसाठी देगलूर तहसील कार्यालयासमोर दिनांक 6 ऑगस्ट पासून आमरण उपोषणाचा कडक पवित्रा घेतला आहे। आज त्यांचा हा उपोषणाचा दुसरा दिवस आहे। सुगाव येथील देवीदास भाऊराव बामणे आणि त्यांचे चिरंजीव सिद्धार्थ देवीदास बामणे यांनी मनसखरगा मोटरगा शिवरस्त्याच्या संबंधी काय म्हणाले पहा। देवीदास भाऊराव बामणे सुगाव शिव रस्ता आणि माती उल्लंघन केल्याबाबत मी तहसील कार्यालय देगलूर येथे काल उपोषणाला बसलेला आहे आणि बसूनही 24 तास उलटून गेले आहेत। कोणीही ऑफिसमधले तहसीलमधले कोणीही अधिकारी अजूनही आलेला नाही आणि हे म्हणजे शेताचा सार्वजनिक रस्ता आहे आणि शिवाचा रस्ता आहे, शिवरस्ता आहे आणि हे माझा वैयक्तिक काही संबंध नसून सुद्धा मोटरगा आणि मनसरगा शिवरस्ता आहे, सामायिक रस्ता आहे। त्यामधील खोटा पहिला पंचनामा चव्हाण तलाठी होते, यांनी पहिल्यांदा आले पंचनामा पूर्ण 100% खोटा पंचनामा केला। दुसऱ्या वेळेस मंडळ अधिकारी खानापूर आले, त्याने 50% खोटा पंचनामा केला। तिसऱ्या वेळी खानापूरचे मंडळ अधिकारी आणि जाऊरचे मंडळ अधिकारी हे दोन्ही आलेले होते। त्यांनी येऊन चौकशी केली असता आणि आपल्या या भूमीतल्या मोजणीचे कर्मचारी आपल्या इथे आले होते शिवरस्त्या ठिकाणी चौकशीसाठी केले असता त्या चौकशी संदर्भामध्ये 364 बरास माती उल्लंघन झालं हे देऊन पंचनामा 12 सालात मंडळ अधिकाऱ्याने तहसीलमध्ये अपील केले। पुन्हा कलेक्टर साहेबाचं सुद्धा पत्र आलं की याच्यावर काय तोडगा करा। अजून तहसीलदार साहेबाने पुन्हा काढतात 7/7 पत्र काढतात की याला मंडळ अधिकाऱ्याला पत्र करतात की हे याचा अहवाल आहे, एवढे उत्खनन झालेले आहे म्हणतात। अजून 31 तारखेला काल 31/7 अजून पत्र तहसीलदार साहेब काढतात। हे काय आहे, काय चाललेलं आहे शासनाचं आणि शासनाचा काय उद्देश आहे, शासन काय म्हणत आहे। शासन सर्वसामान्य शेतकऱ्यांना आज आम्हाला शेताकडे जाण्यासाठी रस्ता नाही आणि जनावरं ढोरं हे जाऊन फसून बसायची वेळ आलेली आहे, रस्ता नाही। त्यासाठी आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत। आपल्या उपोषणाचा हा विषय रस्त्याच्या संदर्भातला आहे, तर वरिष्ठांनी या आपल्या विषयाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे असं आपल्याला वाटतं का? हो, हे दिसून आहे, कारण आम्ही पत्रव्यवहार करून सुद्धा आजपासून नाही, आम्ही 4 महिन्याचा काळ उलटून गेलेला आहे। 4 महिने होत आलेले आहेत, पत्रव्यवहार आम्ही करून थकवले। याचा अर्थ असं स्पष्ट दिसून आलेला आहे की हे लोक जे काम करणारे आहेत कर्मचारी लोक किंवा तहसीलदार साहेब म्हणायला काही हरकत नाही, यांनी काहीतरी त्या आरोपीला किंवा पाठीशी घालायचा प्रयत्न करत दिसतो असं आढळून येत आहे। आपण उपोषणाला बसलात आणि आपला प्रश्न रस्त्यासंदर्भातला आहे, तर जर शासनाने आपली त्वरित दखल नाही घेतली तर आपलं हे उपोषण पुढे चालू राहील का? हो, आम्ही जोपर्यंत या समोरच्या व्यक्तीवर कारवाई आणि तलाट्यावर जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत माझं आमरण उपोषण राहणार आहे। याच ठिकाणी माझी जीवनयात्रा गेली तरी चालेल, तरी पण मी या स्टेजहून या जोरदार पावसातून या चिरटातून इथं मी बसलेला आहो। त्यासाठी या माझ्या जे जबाबदारी, माझ्या जीवाची काही हानी झाली तर तहसीलदार साहेब जबाबदार राहतील, कारण माझ्या या पत्राची दखल न घेतल्यामुळं आणि मला हे तकलीफ देत आहेत आणि तरी त्यासाठी माझ्या जीवाची काही हानी झाली असेल तर प्रत्यक्षात तहसीलदार साहेब जबाबदार राहतील। मी सिद्धार्थ देवीदास बामणे राहणार सुगाव। माझे वडील काल 6/8/2026 रोजी माननीय तहसीलदार साहेब तहसील कार्यालय देगलूर येथे उपोषणासाठी बसले आहेत। तरी त्यांचा विषय असा आहे की मोटरगाव व मनसखरगा शिवरस्ता इथले अवैधरित्या उत्खनन करून माती शेतात नेऊन टाकलेले आहे
तरी पंचनामा 3 वेळेस होऊन सुद्धा अद्याप आजपर्यंत त्यांच्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही. 364 ब्रास मातीचं उत्खनन करून सुद्धा आजपर्यंत कुठलीच त्यांच्यावर कोणत्याही प्रकरणाची कारवाई करण्यात आलेली नाही. मंडळ अधिकारी खानापूर यांना 7/7/2026 रोजी माननीय तहसीलदार साहेब तहसील कार्यालय देगलूर यांनी निवेदन दिलेले आहेत की लवकरात लवकर या व्यक्तीवर कारवाई करून आम्हाला अहवाल सादर करावा असं त्यांनी कळवले आहेत. अजून परत एकदा 31/7/2026 रोजी असं म्हणत आहेत की त्यांनी या पंचनाम्याचा अहवाल आमच्यापर्यंत आलेला नाही असं त्यांनी 31/7/2026 रोजी पण म्हणलेले आहेत. असं वारंवार आम्हाला फसवणुकीचे प्रयत्न केले जात आहेत तहसीलदार साहेबाकडून. आम्हाला म्हणतात की ते काळ्या मातीला काही दंड राहत नाही, असं ना काही दंड वगैरे काही लागत नाही असं म्हणत आहेत ते तहसीलदार साहेब. फसवणूक करत आहेत पूर्णपणे असं दिसून येत आहे आम्हाला. माझ्या वडिलांचं वय 60+ असून त्यांनी कालपासून अन्न त्याग केलेले आहेत. त्यांच्या जर जीवास बरे वाईट जर काही झालेले असेल तर सर्वस्व जबाबदार तहसीलदार साहेब राहतील. जोपर्यंत त्या व्यक्तीवर कारवाई होत नाही तोपर्यंत आमचं आमरण उपोषण सुरू राहील.